वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठी अपडेट जी आहे समोर आली आहे। काय आहे अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे। आपण ज्या गोष्टीची वाट बघतोय की एकूण जाहिराती किती येतील आणि किती पदांसाठी शिक्षक पद भरती 2025-26 होणार आहे, त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला एकूण आकडेवारी सुद्धा कळणार आहे आणि आपण जी आकडेवारी सांगितली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने आकडेवारी जास्त आहे, ते सगळं तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट सांगतो, आता पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये 10 जुलैपर्यंत जे आहे जाहिराती अपलोड होण्याची प्रक्रिया जी आहे सुरू आहे। वेगवेगळ्या आस्थापनांच्या जाहिराती आहे, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी आस्थापना किंवा आदिवासी विभाग यांच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येत आहेत। जाहिराती ज्या प्रमाणामध्ये येत आहेत, अगोदर ज्या प्रमाणामध्ये प्रमाण होतं की जाहिराती अपलोड करण्याचं जे प्रमाण होतं ते खूप कमी होतं, पण आता खूप जलद पद्धतीने जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत। त्याच्यामध्ये दोन प्रोसेस सुद्धा अजून आहेत की ज्यावेळेस जाहिरात अपलोड केल्या जाते तर जाहिरात अप्रूव्ह झाल्यानंतरच ती जी आहे समोर पाठवली जाते किंवा तिला जे आहे इन्क्लूड केलं जातं। आणि जर समजा जाहिरात तिथं अप्रूव्ह झाली नाही तर त्यावेळेस तिला कॅन्सल करून परत तिच्यामध्ये जी काही दुरुस्ती असेल ती तुम्हाला करावी लागते आणि नंतर परत एकदा तुम्ही जाहिरात अपलोड करू शकता। म्हणजे थोडक्यात एखादी आस्थापना आहे तिला जाहिरात द्यायची, तर जर जाहिरात व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित असेल, 80% पदभरतीनुसार तिथे जर समजा पदसंख्या दाखवलेली असेल किंवा विषयनिहाय नंतर तुमच्या माध्यमानिहाय किंवा वर्गानुसार जर तुम्ही जागा दाखवलेल्या असतील, कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये तफावत नाही, त्यावेळेस ती जाहिरात अप्रूव्ह होते। पण जर समजा काही तफावत असली किंवा काही माहिती विसंगत असली किंवा काही माहिती चुकीची असली तर त्यावेळेस ती जाहिरात जी आहे हे होते, काय होते, तिला कॅन्सल केलं जातं आणि ती जाहिरात डिसअप्रूव्ह झाल्यानंतर ती जाहिरात परत पाठवली जाते। मग त्या आस्थापनेला परत ती जाहिरात व्यवस्थित करून परत एकदा अपलोड करावी लागते। ठीक आहे। आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही आस्थापनांना जाहिरात देण्या अगोदर रजिस्ट्रेशन करणं खूप बंधनकारक आहे। ज्या आस्थापनांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनाच जो सेपरेट टॅब आहे त्याद्वारे ते स्वतःची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर अपलोड करू शकतात। ठीक आहे। आता एक महत्त्वाची आनंदाची बातमी कोणती समोर आली आहे ती तुम्हाला दाखवतोय। आज साम टीव्हीवर जे आहे नवीन आणि आपल्यासाठी खूप आनंददायक बातमी समोर आलेली आहे, ती कोणती आहे ते सुद्धा सांगतो। आता विशेष म्हणजे काय झालंय, ज्यावेळेस कोणताही एखादा प्रतिनिधी असेल किंवा न्यूज चॅनलवाले कोणी एखादी गृहस्थ असतील किंवा समजा आमच्यासारखे जे कॉन्टेंट क्रिएटर आहे ते असतील, तर आम्हाला जिथून अपडेट मिळते तर ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि ती आमच्या जे प्रेक्षक आहेत आपले किंवा जे आपल्याला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे, जे व्ह्युअर्स आपल्याला बघतात तर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं आमचं काम असतं। तसंच साम टीव्हीचे जे काही न्यूज अँकर आहेत त्यांनी जी आहे माहिती पूर्ण काढलेली आहे। आय होप शिक्षण विभागाअंतर्गत जी आहे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असेल आणि त्यांनी काय काय सांगितलं माहितीमध्ये ते तुम्ही एकदा बघा आणि त्याच्यामध्ये खरोखर तथ्यता आहे किंवा नाही आणि ही बातमी किती पदांसाठी पदभरती होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर बघा आता त्यांनी काय काय सांगितलंय, मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतोय। चला, पहिली जी अपडेट आहे ती आहे माध्यमिक शाळात आता कला, क्रीडा, संगीत शिक्षकांची भरती केली जाणार आहे। म्हणजे थोडक्यात आता ही जी भरती होणार आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये, त्याच्यामध्ये कला विषयाचे, क्रीडा आणि संगीत शिक्षक यांची भरती केली जाणार आहे। दुसरी जी आहे ती शेवटी सांगतो। दुसरी जी आहे ती आहे रिक्त पद अपलोड करायला 10 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे। हे सुद्धा आपल्याला सुद्धा माहिती आहे की रिक्त पद संख्या म्हणजे ज्या ज्या आस्थापनांना जाहिराती द्यायची असतील तर पवित्र पोर्टलवर 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। ठीक आहे। तिसरा स्क्रीनशॉट बघूया। तिसरा आहे शाळांच्या पटसंख्येनुसार मिळणार नवे शिक्षक। शाळांची जी काही पटसंख्या असणार तुम्हाला माहिती आहे, संच मान्यता 2024-25 अगोदर झाली होती, आता 25-26 नुसार ही पदं भरल्या जाते हे आपल्याला माहित आहे आणि आपण त्याच्यामध्ये रेग्युलर काम करतोय। आपल्याला दररोज माहिती आहे की दररोज काही अपडेट येतात आणि आपण त्याच्यामध्येच काम करतोय, त्याच्यामुळे आपल्याला सहज माहिती आहे की शाळांच्या पटसंख्येनुसारच जी आहे शिक्षक भरती होते आणि ही शिक्षक भरती जी आहे त्यानुसारच करण्यात येणार आहे आणि नवीन शिक्षक मिळणार आहे। पुढचा स्क्रीनशॉट काय सांगतो बघा, क्रीडा शिक्षकांना बीएडचं स्केल मिळणार आहे तर कला आणि संगीत शिक्षकांना डीएडचं स्केल मिळणार आहे। ठीक आहे। म्हणजे जे क्रीडा शिक्षक असणार आहेत तर त्यांना बीएडचं जे स्केल आहे त्यानुसार स्केल पगार दिला जाईल आणि कला आणि संगीत शिक्षकांना डीएडचं स्केल दिला जाणार आहे। पुढचा स्क्रीनशॉट बघूया। ज्यावेळेस तुम्ही एखाद्या खाजगी संस्थेमध्ये जाल आणि त्या खाजगी संस्थेनं स्वतःची जाहिरात मुलाखतीसह या प्रकारामध्ये दिली असेल तर त्यांना मुलाखत घ्यावी लागेल। तर मुलाखतीमध्ये तुम्हाला 100 गुणांसाठी मुलाखत होणार आहे, पण त्या 100 गुणांमध्ये खाजगी संस्थांमध्ये तुम्ही जर मुलाखतीला गेले तर गुणवत्तेला 90 गुण आहे। तुमची जी गुणवत्ता ठरणार आहे तिच्यासाठी 90 गुण डायरेक्ट आणि मुलाखतीला 10 गुण असणार आहेत, म्हणजे एकूण किती गुण झाले, 100 गुण झाले। ठीक आहे। पुढचा स्क्रीनशॉट बघूया। शाळांच्या रिक्त पदांच्या माहितीसाठी 10 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे।
आता शाळांची जी रिक्त पदांची माहिती आहे तिच्यापर्यंत 10 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. म्हणजे थोडक्यात काय, जाहिराती अपलोड करायच्या, जे काही रिक्त पदसंख्या असेल ती मुदत कितीपर्यंत आहे, 10 जुलैपर्यंत. नंतर हे तर झालं आपलं कला क्रीडा संगीत शिक्षकांची भरती होणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची की किती पदांसाठी पद भरती होणार आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी बघा किती आनंदाची बातमी आपल्यासाठी, ब्रेकिंग न्यूज आहे. आणि ही जी आकडेवारी आहे, तुम्ही ही आकडेवारी बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की खरोखर माहिती जी आहे खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर हा आहे स्क्रीनशॉट आणि याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा, राज्यात यावेळी 18,000 शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे. किती शिक्षकांची? 18,000 शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये आय थिंक कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय तुम्हाला की भरती जी आहे 16,000पर्यंत जाऊ शकते, 16-17,000पर्यंत जाऊ शकते. पण आता जी आकडेवारी येते समोर त्यानुसार आता यांनी जे सांगितलं, यांनी सांगितलं 18,000पर्यंत शिक्षक भरती होणार आहे. आणि तुम्ही असं नका समजू सगळे पद कला क्रीडा आणि संगीत विषयाची भरणार आहे, असं नाही आहे. वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी जे काही विषय आहेत, जेवढे काही मीडियम्स आहेत, मराठी, उर्दू, इंग्रजी, नंतर हिंदी मीडियम आणि इतर मीडियम, त्यांच्यासाठी जागा येणार आहेत. वर्ग 1 ते 5 साठी जागा येणार आहेत. वर्ग 6 ते 8 साठी जागा येणार आहेत. सोशल सायन्स, मॅथ्स आणि सायन्ससाठी 9वी-10वी साठी जागा येणार आहेत. विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू आणि 11वी-12वी साठी सुद्धा जागा येणार आहेत. याच्यामध्ये अजून त्यांनी विशेष काय सांगितलं, त्यांनी असं का सांगितलं त्याच्या मागचं कारण सांगतो. मी तुम्हाला अगोदर काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कला क्रीडा आणि कार्यानुभवाचे जे शिक्षक आहेत तर त्यांची नेहमी विचारणा असते की सर आमच्या जागा येणार किंवा नाही येणार, अजूनही कन्फर्म नाही. तर या बातमीनुसार ते कन्फर्म झाले की त्यांच्या जागा ज्या आहेत, कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या जागा किंवा संगीत विषयाच्या जागा ज्या आहेत त्या या शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे, नव्यानं समाविष्ट होणार आहे. माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं विधान भवनामध्ये की आम्ही कला क्रीडा शिक्षकांच्या जागा यावर्षी भरणार आहोत, तर त्यांच्या सुद्धा जागा येणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी आपल्यापर्यंत आकडेवारी आतापर्यंत आली नव्हती, ती आकडेवारी आता उजागर झाली आहे. आणि आकडेवारी किती सांगितली? 18,000 पदांची ही भरती केल्या जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय. आता जर आपण आकडेवारी बघितली पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आणि ही जर आकडेवारी बघितली तर यामध्ये जास्तच हे नाही आहे, जास्त फरक नाही आहे. आपण जी आकडेवारी काढली होती त्याच्यानुसार आता 12, 13, 14 हजारापर्यंत किंवा 14-15 हजारापर्यंत ज्या काही जाहिराती असतील त्या गेल्या असतील. पण आता जी आकडेवारी येते म्हणजे जाहिराती दररोज अपलोड होत आहेत, अजूनही वेळ आहे जाहिराती अपलोड होण्यासाठी काही. तर ही जी आकडेवारी आहे ही पॉसिबल आहे आणि इथपर्यंत पदभरती होऊ शकते. 18,000 पदांची जर पदभरती झाली शिक्षक भरतीचा टप्पा 1 साठीच होणार आहे, कारण की फेज 1च पहिला होणार आहे. ठीक आहे, तर 18,000 जर जागा आल्या तर मेरिट जे आहे खूप खाली येणार आहे, खूप म्हणजे खूप खाली येणार आहे. मागच्या वर्षी मागच्या वर्षी सुद्धा 21,000 जागा आल्या होत्या पण त्यातल्या 18,000 भरल्या होत्या आणि यावर्षी खरोखर 18,000 जागा येत आहेत. तर 18,000 जागा जर आल्या तर त्यावेळेस मेरिट मागच्या वर्षी जेवढा आहे त्याच्या आसपासच राहील. त्याच्यामुळे मेरिट जे आहे खूप कमी राहील. त्याच्यामुळे कमी स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा 110, 115 किंवा 120 त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता होप ठेवायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे जे आहे एवढी जर आकडेवारी असेल आणि खरोखर एवढी आकडेवारी यायला पाहिजे, प्रत्येक अभ्यर्थ्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण काय होतं, जाहिराती भरती कितीतरी वर्षानंतर होते, 3-4 वर्षानंतर भरती होते, 2-3 वर्ष 3-4 वर्ष लागतात भरतीला. त्याच्यामुळे जाहिराती येत जर असतील तर अजून जाहिराती यायला पाहिजे. 18,000पेक्षा 20,000ची जरी झाली तरी आनंदाची बातमी आहे. तर आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट होती की बाबा 18,000 पदांसाठी पदभरती होते. अशा प्रकारची आपण बातमी जी आहे साम टीव्हीला पाहिली आणि त्याच बातमीनुसार मला तुम्हाला ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आय होप ही जी आनंदाची बातमी आहे तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्स नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं की बाबा 18,000 पदांची भरती होणार का यापेक्षा जास्त होणार ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा त्यापेक्षा कमी होणार ते नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.